हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजची आपली रेसिपी आहे तांदूळ व मिश्र डाळीचे खुसखुशीत असे अप्पे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी इथे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मी रेशनचे घेतले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी पोहे. त्यानंतर अर्धा किंवा 1 चमचा मेथी दाणे. हे सर्व व्यवस्थित पाण्याने 3-4 वेळा धुवून घ्यायचं आहे. तांदूळ आणि सर्व डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर ते 8 ते 10 तास भिजत ठेवायचे आहेत. तर इथे 8 ते 10 तास झालेले आहेत आणि तांदूळ आणि सर्व डाळी छान प्रकारे भिजलेले आहेत. हे सर्व आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे बारीक आणि थोडंसं पाणी टाकून वाटायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता याची थिकनेस जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे. अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. फेटून झाल्यानंतर 8 ते 10 तास झाकून ठेवायचं आहे. इथे 8 ते 10 तास झालेले आहेत आणि आपलं आप्याचं बॅटर रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हे बॅटर मी एका बाउलमध्ये घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवरती आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. त्याला छान प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर पळीने आप्पे पात्रामध्ये बॅटर टाकायचं आहे. बॅटर टाकून झाल्यानंतर 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. इथे 1-2 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आप्प्यांना छान जाळी पडलेली आहे आणि आप्पे खालून शिजलेही आहेत. आता ह्याला पलटून घेऊया आणि पुन्हा 1-2 मिनिटं वाफून किंवा शिजवून घेऊया. इथे 1-2 मिनिटं झालेले आहेत आणि आपले आप्पे रेडी आहेत. तुम्ही पाहू शकता. मस्त खुसखुशीत आणि खमंग झाले आहेत आप्पे. हे एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया. आप्पे तर रेडीच आहेत. त्यासोबत आपण चटणीही करूया. चटणीसाठी मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण, फुटाण्याची डाळ, साखर, मीठ, पुदिना, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि पाणी टाकून हे सर्व वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता चटणी वाटून रेडी आहे. ही एका पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. फोडणीसाठी मी इथे मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि ही सर्व फोडणी आपल्याला त्या चटणीवरती टाकायची आहे आणि आपली चटणी रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.